शेतकऱ्यासाठी एक खुशखबर आहे की बाबा शेतकऱ्याचे अतिवृष्टीचे जे नुकसान झाले होते त्याची भरपाईची मंजुरी झालेली आहे आणि पूरग्रस्त मोठ्या प्रमाणामध्ये पूरग्रस्त आणि पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे नुकसान झाले होते. पूरग्रस्त भागातल्या ज्या काही शेतकऱ्याचं आणि सोयाबीनाचं, कापसाचं आणि तुरीचं किंवा उडीद मुगाचं ज्या ज्या काही त्या नुकसानभाई अतिवृष्टीचे नुकसान झाले होते त्याचे मंजुरी जेवढं काय ज्यांनी ज्यांनी हे प्रस्ताव पाठवले होते त्यांनी याच्या माध्यमातून कलेक्टरच्या माध्यमातून याचे सर्व काही मंजूर झालेले आहेत. आणि अतिवृष्टीचे पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतकऱ्याचं झालेलं होतं. शेतीचे पिकाचे नुकसान पुढील प्रमाणे झाले होते. आता हंगामी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. जून ते ऑक्टोबर 2024च्या महिन्यामध्ये अतिवृष्टी, पूर, काही भागामध्ये अतिवृष्टी झाली होती, काही भागामध्ये पूर झाले होते, शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. आणि त्याच प्रमाणामध्ये म्हणजे शासनाला प्रस्ताव पाठवला होता. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचे काही जे नुकसान झाले होते त्यांचं सर्व काही त्यांनी पाठवलेलं होतं. त्याची पूर्ण मंजुरी पण मिळालेली आहे. आता शासनाच्या निर्णयासून जून ते ऑक्टोबर 2024च्या कालावधी राज्यातील विविध राज्यामध्ये पूर झालेला होता. शेतीचे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. याचे ज्या भागामध्ये आता यांनी शासनाच्या निर्णयानुसार यांना त्यांनी रक्कम जे महाराष्ट्रामध्ये जी रक्कम त्यांनी ही केलेली आहे त्यांनी 2,920 कोटी 57,50,00,000 अशी रक्कम त्यांनी आपल्या याच्यासाठी महाराष्ट्रासाठी याच्यामध्ये अनेक जिल्हे आहेत. या जिल्ह्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती अनुदान आलेले, किती जण शेतकरी पात्र झालेले आहेत आणि शेतकऱ्याच्या अनुदानामध्ये किती प्रमाणामध्ये त्यांचं मिळणार आहेत याची सर्व डिटेल मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यामध्ये सर्वात म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पूरग्रस्त मध्ये अतिवृष्टी निर्माण झाली होती. पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये थैनात मांडला होता. त्याच्यामुळे बरेच प्रमाणात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. शासनाला त्याच शासनाने मंजूर करून त्यांनी आपल्या मंजूर केलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्याला किती दिलेला आहे, किती कशा पद्धतीने दिले, कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत, काय त्याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चर, मी शिवाजी सारंग तुमचं या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आपल्याला आता पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी एक बातमी आहे की एक आनंदाची बातमी आहे की बाबा शेतकऱ्याच्या जे अतिवृष्टी झाली होती त्यांचं नुकसान भरपाई म्हणून शासनाने त्याचा याच्यामध्ये पूर्ण आपल्याला GR सहित आपल्याला GR काढलेला, त्याची मंजुरी पण मिळालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्याला किती हे दिलेलं आहे याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता आपल्याला बघायचं आहे की बाबा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जे काही आपल्याला जे जिल्हे येतील त्या जिल्ह्यामधले आपल्याला बघायचं. आता पहिला जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये. जालना जिल्ह्यामध्ये आता मंजुरी जे आलेले आहे, जे अनुदान, जे अतिवृष्टीचं अनुदान आलेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये 7/10/2024 ला याचं अनुदान त्यांचे मंजुरी दिलेली आहे. आता त्यांचे पैसे पण पडण्यामध्ये सुरुवात होत आहे. आता त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये एकूण शेतकऱ्याने 2,82,538 शेतकऱ्याने याचे क्लेम वगैरे म्हणजे त्याचं नुकसान झालेलं होतं त्यांचं क्लेम म्हणजे तलाट्याच्या माध्यमातून त्यांनी हे केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांना जालना जिल्ह्यामध्ये मिळाले आहेत 41 कोटी 112 कोटी एवढी रक्कम त्यांना याच्यासाठी मिळालेली आहे जालना जिल्ह्यासाठी. आता आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बघायचं आहे. आता हिंगोली जिल्ह्यामध्ये किती प्रमाणामध्ये भेटलेले आहे याच आपल्याला डिटेल आपल्याला अतिवृष्टीच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईचीच त्यांनी एक आपल्याला हे केलेलं आहे की बाबा आता हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,96,779 अर्ज त्यांनी केलेले होते म्हणजे याचं नुकसान भरपाई झालेली होती. आता याच्यामध्ये 419 कोटी 48 लाख रुपये यांच्या हिंगोली जिल्ह्याला यानं मंजूर केलेले होते. त्याच्यानंतर आता नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 7,83,915 अर्ज केलेले होते म्हणजे त्यांनी नुकसान भरपाई झालेलं होतं. त्याचे त्यांनी क्लेम वगैरे करून त्यांचं जे काही पंचनामा वगैरे करून त्यांना शासनानं पाठवले होते. आता नांदेड जिल्ह्यामध्ये 812 कोटी इतकी रक्कम त्यांना मंजूर झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आहे बीड जिल्ह्यामध्ये पण
5,62,213 अर्ज म्हणजे त्यांना क्लेम केलेले होते. त्याच्यानंतर 520,94,00,00,000 रुपये यांना म्हणजे अनुदान मिळालेलं आहे. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,80,786 अर्ज त्यांनी म्हणजे क्लेम झालेला होता. त्याच्यामध्ये 520,94,00,000 एवढे त्यांना रक्कम म्हणजे अनुदान मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला छत्रपती संभाजीनगर बघायचं आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये 2,97,747 क्लेम केलेले होते. त्यानंतर त्यांना 234,20,00,000 रुपये अनुदान आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये. आता परभणी जिल्ह्यामध्ये हे अर्ज केलेले होते 10 होते. 10 मध्ये 1,08,000 रुपये त्यांना आलेले होते. जसे त्यांच्यामध्ये क्लेम मध्ये पद्धतीने केलेले होते. आता याच्या पहिल्या टप्प्यामध्ये एवढे पद्धतीने केले होते. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पण त्याच्यामध्ये येतात आहे. त्याच्यानंतर आता बीड जिल्ह्यामध्ये आता दुसरा टप्पा आलेला आहे. त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता याच्यामध्ये 51,739 अर्ज आलेले होते म्हणजे क्लेम केलेले होते. त्याच्यानंतर 234,07,00,000 रुपयांची रक्कम जमा झालेली होती. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये अर्ज केलेले होते 81,966 हे केले होते. त्याच्यामध्ये क्लेम केले होते तर त्याच्यामध्ये 78,00,000 रुपये 41,000 रुपये त्यांना मिळालेले होते. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये आपण आपल्याला आता लातूर जिल्ह्याचं बघत आहेत. आता लातूर जिल्ह्यामध्ये 81,966 अर्ज झाले. त्याच्यामध्ये 78 म्हणजे जवळपास 784 कोटी त्यांना मिळालेले आहेत. त्याच्यानंतर लातूर अजून पुन्हा 460 आहे तर 9,19,080 रुपये आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये पण 10,981 त्याच्यानंतर 10,08,000 रुपये आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये अजून पण 7,707 आलेले आहेत. त्याच्यामध्ये 45,000 रुपये 45 लाख रुपये आलेले आहेत. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 522 अर्ज झाले होते. त्याच्यानंतर 70 लाख रुपये आले होते. त्याच्यानंतर तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये पण त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला 10 अर्ज आले होते बीड जिल्ह्यामध्ये. त्यांना 2 लाख रुपये 81,000 रुपये आलेले आहेत. त्याच्यानंतर आता उर्वरित आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे छत्रपती संभाजीनगरचं हे झालेलं. आता वर्धा जिल्ह्यातले आपल्याला बघायचं आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला आता एकूण अर्ज किती आले होते, शेतकरी याच्यासाठी पात्र किती झाले, 1,605 शेतकरी याच्यासाठी त्यांच्या पात्र झाले. त्याच्यासाठी 2,83,00,000 रुपये आलेले होते. त्याच्यानंतर नागपूर विभागामध्ये आता हे नागपूर विभागात चाललेलं आहे. तर वर्ध्यामध्ये बघितलेलं आपल्याला नागपूरमध्ये शेतकऱ्याने आता त्याच्यामध्ये 152 पात्र शेतकरी झाले होते. 24,48,000 रुपये अनुदान त्यांचं आलेलं आहे. त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये आलेले आहे 2,712 अर्ज आलेले होते म्हणजे क्लेम केलेले होते. त्याच्यामध्ये 26,29,00,000 रुपये आलेले होते. त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 8,497 आलेले होते अर्ज आलेले होते शेतकरी त्यासाठी पात्र झाले होते. त्याच्यानंतर 10 कोटी त्यांना रक्कम अनुदान मिळाले. 10,02,00,000 रुपये भंडारा जिल्ह्याला मिळाले. वर्धा जिल्ह्यामध्ये पूर्ण दुसऱ्या टप्प्यामध्ये पण अजून आलेला आहे. त्याच्यानंतर 217 त्याच्यानंतर 4,187 अर्ज त्यांनी केलेले होते. त्याच्यानंतर 41,48,000 रुपये त्यांना आलेले होते त्याच्यासाठी त्यांनी. आणि त्याच्यानंतर 4,187 अर्ज होते त्याच्यासाठी 3,09,00,000 रुपये आलेले आहेत. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये 3,952 रुपये अर्ज आलेले होते. त्याच्यानंतर 3,27,00,000 रुपये त्याच्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासाठी आलेले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून नागपूर जिल्हा आहे 28,604 अर्ज आलेले होते. त्याच्यासाठी शेतकरी पात्र झाले होते. 64,41,00,000 रुपये त्यांना मंजूर झालेले आहेत. अनुदानाच्या स्वरूपामध्ये अतिवृष्टी झाली होती ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती पाण्याच्या पुरामुळे किंवा पाणी जास्त झाल्यामुळे त्यांचं एक अनुदान मिळालेलं आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 851 अर्ज आलेले होते. त्याच्यानंतर याच्यासाठी शेतकरी पात्र झाले होते. त्याच्यासाठी 82 लाख रुपये त्यांना मंजूर झालेले होते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की नाशिक विभागामध्ये आता कशा पद्धतीने शेतकऱ्यासाठी अतिवृष्टी झालेली होती. त्याप्रमाणे आता नाशिक जिल्ह्यामध्ये याच्यासाठी शेतकरी पात्र आहेत 331 म्हणजे त्यांच्या क्लेम वगैरे माध्यमातून यांचं नुकसान झालं होतं. 331 सही दिले होते. त्याच्यासाठी 21 लाख रुपये आलेले. त्याच्यासाठी धुळे जिल्ह्यामध्ये आलेले आहेत 548 याच्यासाठी शेतकऱ्यांना पात्र झालेले. त्याच्यासाठी 18 लाख रुपये आलेले आहेत. त्याच्यानंतर नंदुरबार मध्ये
527 शेतकरी पात्र झाले, त्याच्यासाठी 41,41,52,000 आलेले आहेत. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 5,731 आलेले आहेत, त्याच्यासाठी 5,71,000 आलेले आहेत. त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 5,749 शेतकरी याच्यासाठी पात्र झालेले आहेत. त्याच्यानंतर 2,40,00,000 त्यांना मंजूर झालेले आहेत. त्यानंतर पुणे विभागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 400 त्यांनी शेतकऱ्यासाठी अतिवृष्टीसाठी जास्त याचं नुकसान झाल्यामध्ये 400 शेतकरी होते, त्याच्यासाठी पात्र झाले. त्याच्यासाठी 10,00,000 सातारा जिल्ह्यासाठी आलेले आहेत. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 37,747 शेतकरी याच्यासाठी पात्र झालेले आहेत. त्याच्यानंतर 58,01,00,000 त्यांना अनुदान मिळालेलं आहे. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये 5,193 अर्ज शेतकरी यासाठी पात्र झाले, त्याच्यासाठी त्यांना 3,48,00,000 आलेले आहेत. त्याच्यासाठी अशा पद्धतीनं शेतकऱ्यासाठी जे नुकसान भरपाई, अतिवृष्टीचे नुकसान झाले होते, मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचे नुकसान झालं होतं, जसं की सोयाबीन झालं, कापूस झालं, तूर झाली, उडीद झाला, मूग झालं आणि जे अनेक पीक आहेत जे बागायतीदार आहेत याचं सर्वांचं काही जे नुकसान झालं होतं, जे पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये जेवढं नुकसान झालं होतं, त्याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने नुकतंच त्याच्या जीआरच्या माध्यमातून त्याच्या जीआरच्या माध्यमातून त्याने सरकारने एक मंजुरी दिलेली आहे आणि एवढ्या जिल्ह्यामध्ये एवढी रक्कम त्यांनी मंजूर केलेली आहे. आपल्या सविस्तर आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने याच्यामध्ये पूर्ण टोटल रक्कम जी आलेली आहे, जेवढे महाराष्ट्रामध्ये जेवढी काही रक्कम आलेली आहे त्याच्यामध्ये फॉर्म आलेले आहेत, जेवढे शेतकऱ्यांनी याच्यासाठी नुकसान झालं होतं याच्यामध्ये 26,48,247 शेतकरी याच्यासाठी पात्र झालेले आहेत. याचं अनुदान जे आहे ते तुम्हाला केवायसी माध्यमातून त्यांचे अनुदान तुम्हाला त्याची लिस्ट वगैरे येईल, ज्या तलाठी मॅडमचे जे असतील किंवा शेतू सुविधा किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी तुमची लिस्ट येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला किती हेक्टरी तुमचं किती जमीन आहे, का आहे आणि तुमचा त्याचा अकाउंट नंबर वगैरे व्यवस्थित आहे का नाही हे तुम्हाला चेक करायचंय. तुमचं जेवढं काही हेक्टरी जेवढं काही आहे त्यांना शेतकऱ्यांना आधी 2 हेक्टरी पर्यंत शासनाने मंजूर केले होते, त्याच्यानंतर क्लेम वगैरे जास्त झाल्या त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे 3 हेक्टर पर्यंत त्यांना अनुदान अतिवृष्टीचं देण्यासाठी त्यांनी एक मंजुरी दिलेली आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याने याच्यासाठी क्लेम वगैरे केलेले होते किंवा शासनाला त्यांचे पाठवलेले होते. आता सर्वे वगैरे केलेला होता, कोणाची नुकसान झालं होतं, काय होतं याचं सर्व त्यांचे पात्र शेतकरी झालेले होते. आतापर्यंत 26,48,247 शेतकरी याच्यासाठी पात्र झालेले आहेत. त्याच्यासाठी पूर्ण रक्कम जी आलेली आहे 282,97,000 एवढी म्हणजे एवढ्याची रक्कम आलेली आहे आपल्याला याच्या पीडीएफच्या माध्यमातून. आपल्याला कशा पद्धतीने शेतकऱ्याचं नुकसान पण भरपाई झाली होती याच्या सर्व माध्यमातून आपल्याला सर्व आपण डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि अतिवृष्टीचं अनुदान कशा पद्धतीनं तुमच्या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे आणि बाकीचे जे जिल्हे राहिलेले आहेत त्याची पूर्ण अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला द्यायचं आहे आणि कशा पद्धतीने अनुदान आलेलं आहे आणि त्याच्यासाठी कोण पात्र झाले याचे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाच्या निर्णयानुसार आपण बघितलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा आणि शेअर करा.